नमस्कार शेतकरी मित्रांनो, मोठी अपडेट समोर आली आहे। येथे पाहू शकता मोठी अपडेट समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आता बहुतांश महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, पण अजूनही लाखो बहिणींच्या खात्यात एक रुपयाही आलेला नाही। तर येथे पाहू शकता, मग प्रश्न असा आहे की आमचा हप्ता गेला तर गेला कुठे? येथे पाहू शकता शासनाकडून मार्च एप्रिलचे वितरण 2 टप्प्यामध्ये केले तर पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांना पैसे मिळाले। नंतर 20 मे 2026च्या जी.आर. नुसार दुसरा टप्पा सुरू झाला, म्हणजे 2 टप्प्यात या महिन्यांचं वितरण केलं। 20 मे नंतर दुसरा टप्पा आणि पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांत वितरण झालेलं होतं। आता वितरण थांबलेलं आहे, पण तरीही अनेक पात्र महिला यापासून वंचित झालेल्या आहेत। अनेक पात्र महिलांना याचे पैसे पडले नाहीत। तर हप्ता न येण्याची मुख्य कारणे कोणती आहेत ते आपण इथे जाणून घेऊ। तर इथे पाहू शकता ई-केवायसी अपूर्ण, ज्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे त्यांना हप्ते पडणार नाहीत। रेशन कार्डमध्ये दुहेरी लाभ किंवा चुकीची नोंद असेल तर, चारचाकी वाहन आढळणे, जर चारचाकी वाहन असेल तर ही लाभ बंद होणार। इतर सरकारी योजनांचा लाभ घेतला असेल तर, वयोमर्यादा आता येथे पाहू शकता 21 ते 65 जर वय नसेल तरीही लाभ बंद होऊ शकतो। तसेच सरकारी कर्मचारी असल्याचे आढळले असेल या कारणांमुळे, तसेच पडताळणीमध्ये जर अपात्र ठरला असाल तुम्ही, तरी या 7 कारणामुळे तुमचा अर्ज हा बाद होऊ शकतो आणि तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मार्च एप्रिल महिन्याआधी, म्हणजे हप्त्याआधी शासनाकडून कडक पडताळणी ही सुरू केली होती, त्यामुळे अनेक महिलांचे लाभ थांबवण्यात आले होते। तर आता काय करायचं येथे पाहू शकता, जर तुम्ही पात्र असाल पण पैसे आले नसतील तर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर तक्रार करा। हेल्पलाईन नंबर 181 वर कॉल करू शकता। महिला व बाल विकास कार्यालयात अर्ज करा। तुमचा आधार घेऊन, बँक खाते, रेशन कार्ड घेऊन जा। पडताळणी झाल्यानंतर थकीत हप्ते मिळू शकतात। पुढे नियमित पैसे सुरू तुमचे राहू शकतात। शेवटचा मेसेज, वितरण संपलं म्हणजे तुमचा हक्क संपला नाही। पात्रता सिद्ध केल्यावर पैसे मिळण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते। तर येथे पहा, जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा, इतर लाडक्या बहिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।